बघा मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत खरात आडगाव या ठिकाणच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये आपण गेल्या वर्षी एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ होता समर्थ या विद्यार्थ्याचा. या शाळेमध्ये एक पहिलीचा विद्यार्थी आहे समर्थ गिराम आणि त्याचा गेल्या वर्षी आपण व्हिडिओ टाकला होता. पहिलीला असताना तो 2 अंकी संख्येची वजाबाकी आणि बेरीज तोंडी करत होता. तोच विद्यार्थी आता दुसरीला आलेला आहे आणि दुसरीमध्ये त्याची गुणवत्ता कशा पद्धतीने तयार झालेली आहे ते आपल्याला आता बघायचे आहे. मी त्याच्या मॅडमला विचारलं. त्यांनी मला असं सांगितलं की सर, तो कुठल्याही पद्धतीची कुठल्याही इंग्रजीच्या नावाची स्पेलिंग तयार करू शकतो, 3 अंकी 4 अंकी संख्येची बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो. तर खरंच समर्थ त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतोय का ते आपल्याला आता बघायचं आहे. आज तो विद्यार्थी आहे समर्थ, जो गेल्या वर्षी पहिलीला होता. पहिलीला असताना तो 2 अंकी संख्येची बेरीज तोंडी करत होता. आता तो आलेला आहे दुसरीला. तर बघूया दुसरीमध्ये त्याची गुणवत्ता कोणत्या पद्धतीची तयार झालेली आहे, त्याला आपण आता प्रश्न विचारूया. समर्थ, त्याच्या वर्ग शिक्षकांनी असं सांगितलं की समर्थ हा कुठल्याही नावाची स्पेलिंग तयार करतोय. तर बघूया आपल्याला त्याला स्पेलिंग तयार करता येते का. समर्थ, मला एक काम कर, तुझ्या नावाचं स्पेलिंग सांग समर्थचं. शाबास. आता मला सांग गायत्रीची स्पेलिंग सांग बरं. GAYATRI. क्या बात आहे. माजलगावची स्पेलिंग सांग बरं. MAJALGAON. शाबास. बघा, ज्या गावाच्या पाठीमाग गाव हा शब्द असतो, बऱ्याच विद्यार्थ्याला लिहिता येत नाही, तो क्षणाचा विलंब न करता सांगतोय. मला एक आडगावची स्पेलिंग सांग बरं तू. AATGAON. क्या बात आहे. हे असं इंग्रजी नॉलेज आहे बा समर्थाचं. आता फक्त हा दुसरीलाच आहे. समर्थ 2 अंकी 3 अंकी संख्येची बेरीज आणि वजाबाकी तोंडी करतोय. बघूया त्याला येते का. समर्थ, मला सांग बरं, 320 अधिक 360 किती होतील. 320 अधिक 360. 680. शाबास, क्या बात आहे. बरं मला सांग बरं, 115 अधिक 215 115 अधिक 215. 330. शाबास. हे पहा, बेरीज क्षणाचा विलंब न लावता तो बेरीज तोंडी सांगतोय. आता आपण त्याला वजाबाकी विचारूया. मला सांग बरं, 150 मधून 110 गेले, किती उरले. 40. क्या बात आहे. बरं मला सांग बरं, 370 वजा 270 वजा 270 100. बरं आता तेच बघू. 270 वजा 150 50. 120. क्या बात आहे. पहा, क्षणाचा विलंब न होता ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमधली. हा विद्यार्थी समर्थ 3 अंकी संख्येची तोंडी वजाबाकी करतो, बेरीज करतो. तुम्ही इंग्रजीत कुठलाही त्याला नाव विचारलं तर त्याचे स्पेलिंग लगेच सांगतो तो. ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमध्ये. तर त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी हे पालकांनी आपला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला पाठवला पाहिजे. हा समर्थ खरात आडगाव या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. तो इतका गुणवंत आहे की त्याची गुणवत्ता बघण्यासाठी त्याचे वर्गमित्रसुद्धा आजूबाजूला उभा राहिलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. पहा, असा हा जिल्हा परिषद शाळेचा गुणवंत असणारा विद्यार्थी आहे. चलता बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो तुला. मला एक सांग बरं, अहमदनगर या गावाची स्पेलिंग सांग बरं. शाबास. शाबास. पहा, अहमदनगर नावाची स्पेलिंग त्यानं न अडखळता लगेच सांगितलेले आहे. यासाठी जिल्हा परिषद शाळा फार महत्त्वाची असतात शिकण्यासाठी, कारण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा जिल्हा परिषद शाळेमध्येच होतो. चल, खूप खूप धन्यवाद समर्थ. तुला आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.